नमस्कार. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज नवीन रेसिपी बनवणार आहे, मलबेरी आणि गुळाचा चक्का. तर त्यासाठी आपल्याला पहिलं मलबेरीज लागणार आहेत. तर मी एवढे मलबेरीज घेतलेल्या आहेत. तर मग आता ह्या सगळ्या मलबेरीज आपण फर्स्ट धुवून घ्यायच्या आहेत, कारण का बघा किती कचरा आहे ह्याच्यात, त्यामुळे आपल्याला त्या धुवून घ्यायच्यात. तर मग इथे मी मलबेरीज धुते आहे थोड्याशा. तर काय काय अशा झाल्यात चपट्या, पण त्या चांगल्या असतात, असं खराब नसतात, त्या आपण खाऊ शकतो कारण ते धुतानी झालेलं असतं म्हणून. तर मग आता धुवून घेतल्यात मी बऱ्यापैकी. आणि मग आता हे जे आहे का ह्याचा जो वरचा देठ तो आपण तोडून घ्यायचा. 1 कप रेडीमेड चक्का घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा कप गूळ, त्यानंतर थोडेसे तुतू धुवून घेतलेले. तर मग आता आपण हे मिक्सरमध्ये नुसता चक्का फिरवून घ्यायचा. मग त्यानंतर गूळ घालून एकदा फिरवून घ्यायचा. मग आता आपण त्याच्यामध्ये मलबेरीज टाकायच्यात. मी 10 मलबेरीज टाकल्यात कारण का टेस्ट स्ट्रॉंग येऊ म्हणून. चक्का मिक्सरमध्ये फिरवून झाल्यावर तो आपण एका भांड्यात काढून घ्यायचा अशा प्रकारे. दोन 3 चिमूट वेलची टाकून नीट मिक्स करून घ्यायचा. सगळी वेलची मिक्स झाली पाहिजे नीट. आणि मग आता आपला चक्का रेडी आहे. तर मग आता आपण एखादं डेकोरेशन म्हणून एक छोटंसं मलबेरी ठेवतोय आणि मग आपला चक्का रेडी. चक्क जास्त करून तर घट्ट असतो, पण आपला पातळ झाला आहे कारण मी मलबेरीज खूप टाकल्यात म्हणून. सो थँक्यू.